का मला बोलायला लोकांना ना कीप इट नॉर्मलच आवडतं. हां. कारण काय आहे ना, मोटिव्हेशनल स्पीकर किंवा ही जी मोटिव्हेशनवरची पुस्तकं आहेत ना, ती फार एक्स्ट्रीम सिच्युएशन्समधली आहेत. म्हणजे ते फारच मला असं वाटतं ती शापित गंधर्व आहेत, की कुणाला तरी पाय नाही आहेत आणि आज ती खेळाडू बनली आहे व्यक्ती. आज कुणाला तरी डोळे नाही आहेत, पण ते काहीतरी सुंदर पेंटिंग करतात. सो यांना मी कायम शापित गंधर्व बोलते. पण आपण आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं आहेत ना, यांना त्या गोष्टी मोटिव्हेट नाही करणार गं. कारण की त्या गोष्टी ऐकल्यानंतर ना आपल्याला आपण माणूस म्हणून फार सामान्य विचार करणारे असतो. त्यामुळे अरे ते त्याने एवढं केलं, हे आम्हाला कुठे येणार असं म्हणून आपण सोडून देतो ते विषय. पण मला असं वाटतं तुम्ही जेव्हा एखाद्यासाठी बोलता ना, तेव्हा ते त्याला रिलेट होणारं बोललं गेलं पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की अरे ही सिच्युएशन माझ्या आयुष्यात आहे. मग कदाचित ती फक्त एक साधी आणि अत्यंत मला लास्ट टर्मला कमी मार्क मिळाले एवढीशी सिच्युएशन असली ना, तरी पण ती पुरते की बाबा ठीक आहे ना, नको जर 50% मिळाले तर 90चा अट्टाहास कशाला, 60वर जाऊ, 70वर जाऊ, हळूहळू जाऊ. इन्स्टंट का हवंय? आणि आत्ताच्या जनरेशनचा हा एक थोडा प्रॉब्लेम आहे. आयुष्य सोपी करतायत पण समृद्ध व्हायचे राहून जात आहेत. कारण आमच्याकडे पण आता नवीन जे कलाकार येतात तेव्हा कधीतरी असं वाटतं की अरे वाक्यपाठ आहेत, मी आलो, वाक्य बोललो, केलं. अरे पण ती वाक्य बोलणं आणि ती व्यक्त करणं, त्यामागची भावना व्यक्त करणं, हे कळण्यासाठी जे काही समृद्धी लागते ना, तर वाचनाला पर्याय नाही असं मला वाटतं. या गोष्टी थोड्या केल्या गेल्या पाहिजेत. इन्स्टंट हवं आहे आत्ता. आणि वेगवान गोष्टींना स्पीड असतो, पण त्यांना स्टॅमिना किती असतो माहीत नाही. त्यामुळे मला कायम वाटतं पहिलं मिळालेलं प्रोजेक्ट आणि पहिल्यांदा मिळालेला सक्सेस, हा ना तो सक्सेस तुम्हाला शोधत येतो म्हणून तुम्ही सक्सेसफुल असता. यात तुमचं कर्तृत्व नसतं. पहिलं काम हे तुम्ही जसे असताना तसंच तुम्हाला मिळतं. तुमचं दुसरं काम जेव्हा तेवढं सक्सेसफुल होतं ना, तेव्हा ते तुमचं सक्सेस असतं. त्यामुळे मिळवणं फार सोपं आहे, टिकवून ठेवणं कठीण आहे. आणि त्या टिकवण्यावर भर द्यायचं जेव्हा ही जनरेशन सुरू करेल ना, तेव्हा मला वाटतं त्या खऱ्या अर्थाने काहीतरी छान आयुष्य जगू शकते.